तरुण जो जाईल सिंधू महा असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान श्रेष्ठ आहेत की ते सेवकांमध्ये अग्रगण्य आहेत, पण ते कधीही मी कोण आहे हे सांगत नाही. मी ते फक्त एवढंच म्हणतात की मी रामाचा दूत आहे, मी रामाचं कार्य करतो. मनोजवम म्हणजे मनाच्या गतीने चालणार आहेत. मारुततुल्य वेगम म्हणजे वाऱ्याच्या वेगा इतका त्यांचा वेग आहे. आणि जितेंद्रियम आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे. पण तरीही अनेक गुण त्यांच्यामध्ये असूनही ते सीतेसमोर जेव्हा गेले तेव्हा त्यांनी फक्त मी
दूत आहे इतकीच त्यांनी ओळख सांगितलेली आहे. आणि असे हे हनुमंत जेव्हा ती ओळख पटली आहे आणि त्यानंतर रामांचं राजधर्म किंवा राजकारण यामध्ये आपल्याला दिसतं. हनुमंत तिथे गेले. हनुमंत सुद्धा खरं तर तेवढे सशक्त होते. हनुमंत कसाला सीतामाई सुद्धा तेवढी कणखर आणि सशक्त होती, शक्तिवान होती. शक्तीचंच रूप ती की ती रावणाला संपवू शकत होती. पण नियोजनच असं होतं की रामांनी इथे यावं, रावण युद्ध व्हावं आणि रावणाचा वध व्हावा. असं हे सगळं असताना ती हनुमंताची फक्त एक चुणूक त्याने दाखवली. लंकेचा विध्वंस केला, लंका पेटवली आणि ते उड्डाण करून परत रामांकडे आले. आणि रावण अतिशय हादरला होता. मानसिक शत्रूचं जे खच्चीकरण होतं, जी नीती असते युद्धाची, ती रामांनी इथे वापरलेली होती. तेच गीत पेटवी लंका हनुमंत. लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत.
करून आकाशमार्गानं हनुमंत श्रीरामांपाशी आले. अत्यानंदानं श्रीरामांनी हनुमंताला आलिंगन दिलं आणि रामलक्ष्मणांसह सर्व वानरगण आता लंकेकडे जायला निघाले. पण आता हा समुद्र उल्लंघून कसा जायचा हा प्रश्न पडला. त्यावेळी श्रीराम 3 दिवस सागराचं उपासना करण्यासाठी बसले. सागर साक्षात प्रकट झाला आणि तुमच्या सैन्यामध्ये असलेला नळ नामक वानर आहे त्याच्या अधिपत्याकडली सेतू बांधून घ्यावा असं समुद्रानं सांगितलं. आणि तो सेतू मी माझ्या छातीवर अत्यानंदाने धारण करीन असं जेव्हा सांगितलं तेव्हा सगळेच वानरगण कामाला लागले. सागरावर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्चारावानं गाऊ लागले. शेपटी फक्त इतकी त्यांची ताकदवान होती हे कसं काय हाच प्रश्न रावणाला पडला. आणि त्यांनी शंकराची उपासना सुरू केली. त्यावेळी शंकर तिथे प्रकट झाले आणि म्हणाले की एक वानर माझी लंका कशी उद्ध्वस्त करू शकतो, तीही त्याच्या शेपटीने. कारण लंका ही अशी होती की तिच्याकडे कुठे ढुकूनही पाहू शकत नव्हतं. त्यावेळेला शिव म्हणाले की तू जेव्हा कैलासावर नासधूस करत यायचा पार्वती अत्यंत क्रोधित व्हायची आणि तिने म्हटलं होतं परत जर हा इथे आला तर मी याचे प्राण घेईन. आणि ते होऊ नये म्हणून मी तुला कैलासावर यायला नाही सांगितलं. आणि रामांनी जेव्हा अवतार घ्यायचं ठरवलं तेव्हा सगळ्या देवांनी वानरगण व्हायचं ठरवलं. मी माझा अवतार हनुमंत ठरवला. पण पार्वतीची योजना कुठे करायची हा प्रश्न होता. आणि तिला जो तू त्रास त्या कैलासावर सगळ्या भक्तगणांना दिलेला होता त्याचं तुला शासन करायचं होतं. म्हणून तिने सांगितलं तुम्ही जर हनुमंत होणार असाल तर मी शेपूट होईल आणि त्याची लंका जाळून त्याला शिक्षा करेन. तोच हा प्रसंग आहे आणि म्हणून हनुमंत तसे आलेले होते. पुढचं गीत ऐकूया. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की जय.
जो राम आहे ना तो आपल्यासमोर उभा राहायला लागतो. आपल्यातला जो राम आहे तो आपल्याशी बोलतोय की काय असं वाटायला लागतं. आता या गीत रामायणातल्या शेवटच्या गीताकडे आपण येणार आहोत. आणि हा जो राम आहे हा आपल्या मनामध्ये कायम असतो. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र आपण जपत असतो. आपल्या हृदयामध्ये हा राम वास करतो. या रामाच्या नामाच्या पावित्र्याने आपल्या मनातील वाईट